हाय. मुंबईकडच्या लोकांना एस्पेशली भाकरी म्हणजे घाटावरचं खाणं वाटतं. फारशी भाकरी मुंबईत नाही ना खाल्ली जात. त्यामुळे भाकरी कुठे करतात तर गावाकडे, शेतांवर असं एक वाटतं त्यांना. हं? पण सोलापूर सारख्या शहरामध्ये ज्वारीचं उत्पन्न सुद्धा अफाट आडमाप येतं माहितीये. तर त्याचा उपयोग करून कसा घ्यायचा हा तिथल्या बायकांना सुचलेला मुद्दा आहे. त्यांनी भाकरीचा प्रचंड मोठा व्यवसाय तिथं सुरू केलाय. म्हणजे सोलापूरमधल्या लक्ष्मी बिराजदार आणि शिंगणगावच्या अंबिका म्हेत्रे या दोन धडाकेबाज बायका आहेत. त्यांनी भाकरीचा असा काही मोठा व्यवसाय सुरू केलाय की त्यामुळे कित्येक महिलांना रोजगार मिळतोय. हे किती छान आहे ना. आणि शिवाय उद्यम जगतात पाऊल टाकल्याचं त्यांना समाधानही मिळतंय. गंमत अशी आहे की आता टेक्नॉलॉजी अशी आली आहे की या भाकरी मशीननी करतात. लिटरली खोली खोली भरून अशा भाकरी ठेवलेल्या असतात, पॅकेट्स त्याचे. आणि आज आपल्या भाकरी परदेशामध्ये व्यवस्थित निर्यात होतात. त्या जर प्रॉपर पद्धतीनं केल्या ना, म्हणजे त्यांची असेल काहीतरी पद्धत, तशा जर केल्या तर त्या 6 महिने खराब होत नाहीत. अशा कडक भाकरी राहतात त्या. त्या भाकरीचं फार कौतुक आहे बरं का या भागामध्ये. आणि त्याची चव सुद्धा उत्कृष्ट असते. आणि त्या भाकरी बरोबरच त्या सोलापूरची एक चटणी सुद्धा प्रसिद्ध आहे. शेंगदाण्याची असो, जवसाची असो, तिळाची असो, चटणी हा प्रकार तिथला खातच राहावा असा आहे. त्यामुळे येता जाता माणसं भाकरी आणि चटणी घेतातच असं आहे. आणि जेव्हा तुम्हाला भूक लागलेली असते तेव्हा चारोळीतून ऐकायचंय. ऐका. गोल गोल ती भाकरी नव्हे, श्रीकृष्णाचे चक्र जणू. हं? गोल गोल ती भाकरी नव्हे, श्रीकृष्णाचे चक्र जणू. भेदत जाते भूक पोटाची, तिलाच आपण देव म्हणू, तिलाच आपण देव म्हणू. टू टू टू.